रात्री दूध, मीठ किंवा पैसे उधार देऊ नयेत असं वडीलधारी मंडळी का सांगतात? ही फक्त अंधश्रद्धा आहे का? यामागे काही व्यवहार ज्ञान दडलंय? भारतीय परंपरेत सूर्यास्तानंतर किंवा रात्री काही वस्तू उधार देणे टाळले जाते, विशेषतः दूध, मीठ आणि पैसे. तर यामागे 3 वेगवेगळे अर्थ आहेत. पहिला म्हणजे दूध. ज्योतिषीय दृष्टिकोनातून दूध हे चंद्रग्रहाशी संबंधित मानलं जातं. चंद्र हा मन, शांती, मातृत्व, सुख, घरातील सौम्य ऊर्जेचा कारक आहे. म्हणून रात्री दूध उधार दिल्यास घरातील शांती, समृद्धी कमी होते असा समज आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पूर्वी दूध ही लवकर खराब होणारी आणि मौल्यवान वस्तू होती, म्हणून ते जपून वापरण्याचा संस्कार या परंपरेतून दिला गेला. आता दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ हा अन्नाचा महत्वाचा घटक आहे. लोकश्रद्धेनुसार मिठाचा संबंध शनिग्रहाशी आहे, श्रमाशी आहे, स्थैर्य आणि करिअरशीही जोडला जातो. सूर्यास्तानंतर मीठ उधार दिल्यास नात्यांमध्ये कटुता, आर्थिक ताण आणि घरातील स्थैर्यावर परिणाम होतो अशी मान्यता आहे. पूर्वी मीठ महाग आणि आवश्यक वस्तू असल्यामुळे त्याचा अपव्यय टाळण्यासाठीही हा संकेत निर्माण झाला असावा. आता तिसरी गोष्ट आहे पैसा. पैसा हा देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. संध्याकाळ किंवा रात्री पैसे उधार देणं म्हणजे घरातील धनप्रवाह बाहेर जाण्याचे प्रतीक मानले जाते. व्यावहारिक दृष्ट्या पूर्वी अंधारात रोख व्यवहार करताना हिशोबात चुका होणे, गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता जास्त असे, म्हणून आर्थिक व्यवहार दिवसा करण्याची शिस्त पाळली जात असे. या परंपरेचा मुख्य संदेश काय? घरातील आवश्यक वस्तू जपून वापरा, आर्थिक शिस्त ठेवा, धन, अन्न आणि साधनांचा आदर करा. पण आजच्या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, यामागे ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. गरजू व्यक्तीला मदत करणे हे वेळेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. परंपरा पाळा, पण संवेदनशीलता आणि मानवता विसरू नका. रात्री दूध, मीठ आणि पैसे न देण्यामागे श्रद्धा, ज्योतिषीय प्रतीक आणि व्यवहार ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा. अशाच परंपरेमागील अर्थ, वास्तू आणि लाल किताब टिप्ससाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि कॉमेंटमध्ये लिहा शुभ लक्ष्मी, शुभम भवतु.